चिकन घ्यायला जाऊया, पण आता तसं नाही होणार. हे भाऊ येते नसतं. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही करणार आहे बिर्याणी आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे गाईज, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या गायत्री मॅडम करणार आहेत बिर्याणी आणि चिकन तंदुरी, जे त्यांनी कधीच केलं नाही आहे लाईफमध्ये आणि कोणत्या गोष्टीला हात पण लावलेला नाही आहे स्वयंपाकामध्ये, कधीच काही केलेलं नाही. तर आज फर्स्ट टाईम ते हे सगळं करणार आहेत गाईज. सो चला, आता खूप तयारी बाकी आहे गाईज. मी आंघोळ पण केलेली नाही आहे. सो चला आता आंघोळ करूयात. झोपाळू माणूस वाजलेत बघा किती, अजून झोपलेले. आणि ह्या बघा, हे भाऊ चहा पिणं चालू आहे मॅडमचं. अवतार नाही बरोबर म्हणून तर दाखवायचं ना. बघा गाईस, बघा स्वतःची केस आहे कर ना. बघा, माय गॉड, जवळ ये ना, तुझी मागची केस दिसते. डोले ये तू. मैंने अभी नया हेयर कट किया है. भरपूर तयारी बाकी आहे गाईज, कारण आमचं अचानक ठरलं होतं की करायची बिर्याणी म्हणून, आणि आम्ही काहीच तयारी केली नाही, काहीच म्हणजे काहीच नाही. आणि आता अजून सगळं सामान वगैरे आणायचं आहे आम्हाला, मग आम्ही तिथून पुढे करणार. त्यामुळे आता ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे गाईज. आणि बरेच जण मला बोलत होते, म्हणजे माझे सबस्क्रायबर, ज्यांचे मला DM वगैरे येत होते, इंस्टावरती पण DM येत होते की प्लीज तू मोठे ब्लॉग करत जा. पण मी नव्हते करत, कारण जास्त करून माझं लक्ष शॉर्ट्स व्हिडिओकडेच होतं. पण आता तसं नाही होणार गाईज. आठवड्यातून एक तरी मोठा ब्लॉग, लॉंग ब्लॉग येईलच. हे मी खूप प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत चांगले ब्लॉग मी देत जाईल. सो आता तुम्हाला मी निराश करणार नाही आहे अजिबातच. खूप चांगले ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील. जसं तुम्ही मला शॉर्ट्स व्हिडिओवरती प्रेम देताय ना, तसंच माझ्या लॉंग व्हिडिओवरतीही प्रेम द्या गाईज. सो चला आता आवरे. चला गाईज, आता आम्ही चाललोय चिकन घ्यायला चाललोय. आमच्या गायत्री मॅडमने कसं स्टोल बांधून ठेवलाय पूर्ण. चला आता चिकन घ्यायला जाऊया. सांगा ना कुठलं बासमती, त्याच्यात 3 प्रकार असतील ना. बासमती तांदूळ अर्धा किलो. 80-120. त्याच्यात पण वेगवेगळे आहेत ना प्राईस. काय म्हणते 60 घ्यायचंय, 80 घ्यायचंय का 120? कोणता? 120 वाला द्या. 120 वाला द्या. बघा गाईज, तयारी किती जोरदार सुरू आहे आमची. आज कोण जास्त बिर्याणी खाते हे बघायचे. कोण खाईल गायत्री? प्रांजल. आम्हाला आन्सर पण माहिती कोण जास्त बिर्याणी खाईल, कारण आमच्या घरामध्ये एकच भुक्कड इंसान आहे. आता आम्ही चिकन घ्यायला आलोय गाईज. बघा हावरी पोरगी कशी बघते. आलीच ना शेवटी तू, आलीच ना. केली का सगळी? काय पाहिजे तिला? डेअरी मिल्क काय तर 10 वाली. किती बी समजून सांगा, येऊ नको. एवढ्या गाड्या आहेत तरी पण आली. सांगून ते म्हणत होती की प्रांजल का नाही आली. म्हणलं तिला बिर्याणी खायची. सामान वगैरे तर घेऊन झालंय काही आमचं, आणि सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. किती वाजले काय? 11 वाजत आले. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. एवढी जास्त भूक लागली ना. गायतला बोललं आता बिर्याणी करणार म्हणलं. आम्ही नाश्ता पण केला नव्हता सकाळी. तिला मी बोललो की काहीतरी घे, आता भजी घेतोय आम्ही खायला. भूक लागली. गेल्या आता खाणार आहे आधी. या मॅडम तर काही चहा पेलेला, त्याच्यामुळे त्यांना काही भूक नाहीये. चलो, ही आहे आमच्या प्रांजलची बेस्ट फ्रेंड. हाय कर. ही खूप मोठी फॅन आहे माझी, आहे ना समृद्धी. सगळे ब्लॉग बघत असते माझे, आहे ना. लाईक करते का ना? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. बाय बाय. त्यो बघा आमचा ढोंड्या. पुरी चाललं शाळेत, तू काय इकडे करती? बघा काही सामान वगैरे तर आम्ही सगळं आणलंय. आता कधी व्हायची यार बिर्याणी, कधी खायला भेटायची असं झालं आता. रुको जरा, सबर करो. चला आता लागूयात कामाला. मला 3 बास. हिच्यासारखी ब्लॉग मारी असते. बाद झाला आहे माझं. दिलं ना तुला
भांडणं करणार. अर्धा दे मला. दे की गायत्री ग. अर्धा करायचं. दे अर्धा. दे अर्धा. मला भूक लागलेली म्हणून मी म्हणलं भजी घे, नाही तर घेतलं बी नसतं. चिकन. चला तयारी सुरू झाली आहे आमची. गायत्री स्माइल, थोडा स्माइल. तुझ्या हिटलर सारख्या चेहऱ्यावरती थोडी स्माइल आण. शांत बस. गाईज कमेंट करून सांगा गायत्री कोणासारखी दिसते. मला माहितीये तुमचं जास्त करून मत हिटलर साठीच येणार आहे, कारण तिच्या चेहऱ्यावरची कायम आठ्याच असतात. बघा बघा बघा. मम्मी असं बोलू नकोस. गाईज खूप दमली मी आता काम करून. एवढं काम होतं ना बापरे, सगळं म्हणजे म्हणजे आता मी बिर्याणीसाठी जे हे केलं होतं, मॅग्नेट करून ठेवलं होतं ते पण टाकलं मी. आणि आपण काय केलं होतं काय, चिकन तंदुरी पण केलं होतं आम्ही. ते सुद्धा बघा एवढं खाल्लं एवढं तेव्हा नाही गाई सगळं मी केलं. आणि सॉरी बरं का तुम्हाला दाखवता येणार नाही चिकन तंदुरी, कारण ऑलरेडी ती संपलेली आहे. कारण आमच्या घरात एक बुक्कड इन्सान आहे, त्याने सगळी चिकन तंदुरी खाऊन टाकली आहे. आता फक्त मी तुम्हाला बिर्याणी दाखवू शकते गाई. हो चला आता दाखवतो तुम्हाला बिर्याणी. बघा किती राडा झालाय हे बघा. आता मी हे मॅग्नेट करायला ठेवलं आहे. बापरे वा किती खूप. मग मी ते उचल ग तर ह्याच्यामध्ये बघा आता. वाव बासमती राईस शिजत आहे ह्याच्यात. तयारी जोरात सुरू आहे गाईज सगळ्याच गोष्टींची. आणि हा माणूस बघा आळशी आळशी झोपलेला आहे. उठ चल उठ. देखो गाइस बिरयानी अभी रेडी हो चुकी है. वाव कसलं दिसतंय का ते. कधी खाती असं झालं. काय म्हणते हावरे पाहायला पाहिजे. कोण हावरे ते सगळ्यांनाच माहिती चांगलं. हे बघा गाईज बिर्याणी रेडी आहे. हे उघड मम्मी त्या ठिकाणी काढ ना. वाव कोणाच्या तरी तोंडाला पाणी सुटलेलं आहे. बघ बघ हावरेपणा. अगं त्यात मीठ टाकायचं अजून. मीठ नाही टाकलेलं अजून, त्याच्यात पाणी सुटलं ना त्याला म्हणून नाही टाकलेलं. वाव चला आता बघा आमची बिर्याणी केली आहे. किती छान दिसते. बघा बाई कोशिंबीरचं काम सुरू आहे. रायता बोलतात त्याला. हा हा रायता तेच तेच. पाण्यात फुल पडेल त्या. चला आता मस्त पोट भरून जेवण करूया बिर्याणीचं. कधी खाती असं झालं. बाहेर जाऊन चमचा बघ. चला आता बघूयात खाऊ. एक नंबर केली बाई मम्मीने. तो गाईस ही बिर्याणी मम्मीने केली. पण आमच्या बसची बात नव्हती एवढी भारी बिर्याणी करणं. एक नंबर. चला आता बिर्याणी खाते आणि मग भेटते तुम्हाला. बाय. आणि गाईज जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी खूप प्रयत्न करेल गाईज की तुमच्यापर्यंत अजून चांगले चांगले व्हिडिओ पोहोचवता येतील माझ्याकडून. आणि नेक्स्ट व्लॉग कोणता तुम्हाला बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा गाईज. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.